नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचा तुमच्या YouTube चॅनल प्रवेश SSC मध्ये. उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल. तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो. महावितरण विद्युत सहाय्यक प्रतीक्षा यादीची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ तुम्ही लास्ट पर्यंत बघा. तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ज्या विद्यार्थ्यांनी महावितरण विद्युत सहाय्यकची एक्झाम दिली होती त्याच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्या विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकन सुद्धा प्रेस करा अशाच प्रकारच्या नवीन अपडेट्ससाठी. तर चला विद्यार्थी मित्रांनो, याचे जे प्रसिद्ध पत्रक आलेलं आहे ते आपण इथे बघूया. तुम्ही यामध्ये बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिले हे जे प्रसिद्ध पत्रक आहे ते 17/10/2025 ला प्रसारित झालेलं आहे. त्याचबरोबर इथे बघू शकता जाहिराती क्रमांक 6/2023 ची आहे. ही तुम्ही बघू शकता. आता 2025 चालू आहे पण ही जी जाहिरात आहे ते 2023 ची आहे. इथे बघू शकता काय म्हटलंय, महावितरण कंपनीमध्ये विद्युत सहाय्यक या संवर्गाची रिक्त पदे भरण्याकरिता जाहिरात क्रमांक 6/2023 ही दिनांक 29/12/2000 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. बघू शकता तुम्ही 29/12/2023 ला एक्झाम घेतली होती. विद्युत सहाय्यक पदाची निवड यादी 30/7/2025 रोजी कंपनीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. आता बघू शकता 2-2 वर्ष हे लोक एक्झामचा जो रिझल्ट आहे तो लावून राहिले. बघू शकता तुम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंट आपली कशी चालू आहे. तर त्याचनंतर इथे जे दिलेलं आहे तदनंतर निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी त्यांना वर्ग करण्यात आलेल्या परिमंडळामध्ये करण्यात आली असून पात्र उमेदवारांना नियुक्ती इथे बघू शकता नियुक्ती देण्याची कार्यवाही सुरू आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे आता हे तुम्हाला जे आहे ते जॉईनिंग लेटर हे देऊन राहिले जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहे. त्याचबरोबर सदर बाबीत क्षेत्रीय स्तरावरील दिल्या गेलेल्या नियुक्तीबाबतच्या कार्यवाहीचा आढावा घेऊन अपात्रता व गैरहजर याचा विचार करता कंपनीच्या नियमानुसार जाहिरात केलेल्या पदांच्या 50% मर्यादेपर्यंत प्रतीक्षा यादी सर्वसाधारणपणे माहे नोव्हेंबर 2025 च्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता 50% मर्यादेपर्यंत प्रतीक्षा यादी यांनी सांगितले आहे माहे नोव्हेंबर 2025 ला पहिल्या आठवड्यामध्ये हे तुम्हाला प्रसिद्ध करण्यात येईल. वेटिंग लिस्ट जे आहे काही विद्यार्थी असतील जे काही पॉइंट्सने राहिले असतील, काही मार्काने राहिले असतील, त्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे की तुम्हाला लवकरात लवकर प्रतीक्षा यादी सुद्धा पाहायला भेटणार आहे. त्याचबरोबर उमेदवारांनी या संदर्भात वितरणच्या अधिकृत संकेतस्थळाचे वेळोवेळी अवलोकन करावे. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही टेन्शन नको घ्या, याबाबतची आणखी कोणतीही अपडेट आली तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला वेळोवेळी संकेतस्थळावर जाण्याची गरज नाही. कोणतेही अपडेट आली तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात पहिले तुम्हाला भेटेल. अशा प्रकारच्या अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला म्हणून सबस्क्राईब करा आणि बेल आयकन सुद्धा प्रेस करून ठेवा. जसं व्हिडिओ आलं तर सर्वात पहिले तुम्हाला कळेल. त्याचबरोबर आता काही विद्यार्थी जसं समजून चला ओपन कॅटेगरीचे काही विद्यार्थी आहेत. जसं समजून चला 400 विद्यार्थी जॉईन केलं नाही. काही कारणामुळे यांनी जॉईन केलं नाही. पण याचा जो कट ऑफ राहील तो आता बाकी अदर कॅटेगरीनुसार हा जर लागेल, वेटिंग लिस्ट कॅटेगरीनुसार येणार. जर ओपन कॅटेगरीचे कोणते विद्यार्थी जर गेले नाही, फॉर एक्झाम्पल जर कोणाला 60 गुण आहेत या कोणाला 55 गुण आहेत, जर यापैकी कोणी गेलेला नाही तर जर कोणत्या अदर कॅटेगरीच्या जसं ओबीसी कॅटेगरीचा समजा तुम्ही जर त्याला 56 गुणही असणार तर तरी पण हा विद्यार्थी सिलेक्ट होऊ शकत नाही. कारण ह्या मार्काचे विद्यार्थी इथे आहे नाही, त्याच्या कट ऑफ त्याच्यापेक्षा जास्त आहे. पण इथे जर हा विद्यार्थी हा 55 वाला जर तिथे गेला नाही त्यापेक्षा मग कमी वाल्यांना यानं घ्यावं लागेल. म्हणजे अजू शकता अशा प्रकारचा हा डिफरन्स सुद्धा राहील तुम्हाला पाहण्यात भेटणार आहे. तर तुम्ही बघू शकता 50% मर्यादेपर्यंत प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येईल आणि माहे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्येही प्रसिद्ध करण्यात येईल. तुम्ही टेन्शन नका घेऊ. जर याचा कोणतेही अपडेट आले तर सर्वात पहिले आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला भेटणार. अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलची बेल आयकन प्रेस करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा.
आपण भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या नवीन अपडेट सोबत. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.